तू शांत राहशील ना? म्हणजे आई येऊन पोचतील कुठल्या क्षणी, तू शांत राहशील ना? पण हनीमूनला कुठे जायचं? काय हनीमूनला आपण कुठे जायचं तुला काय वाटतं? मला वाटतं आपण ॲम्स्टरडॅमला जाऊया. तू बरा आहेस ना? का? तुझी आई येते आता इथे, तुला ॲम्स्टरडॅम काय सुचतंय? मग काय झालं? त्याचं टेन्शन आपण नाही घ्यायचं. आपण काय विचार करायचा त्याचा? आपण आपल्या फ्युचरचं प्लॅनिंग करायचं. राईट. मला तर वाटतं आपण आता मस्तपैकी शॉपिंगला जाऊया. चल ना माझ्या बरोबर. ओम, यात काही फनी नाहीये. अगं पण मला खरंच आता वाटतंय की आपण शॉपिंगला जाऊया. तर जाऊया ना. हे थांबव ना प्लीज. सी हे चल ना जाऊया आपण शॉपिंगला. आम्हाला एक काके. काय रे, आली तुझी वहिनी आली? नाही रे बाबा अजून. मी काय म्हणतो, मी जर ह्या मीटिंगला नसलो तर नाही का चालणार? तू मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस रे ओम. अरे किती भांडताय रे, किती भांडताय. गप्प बसा ना जरा. वेळ काय आणि तुमचं काय. बरं आहे का, मी जयेश आणि मधुला रूम मधून बाहेर पडायचं नाही म्हणून सांगितलं. धना चहा वगैरे देण्यासाठी येईल इथे आणि सम्याला घेऊन मी बाहेर जातो. उगीच त्याच्यामुळे काही तमाशा नको व्हायला. तमाशा काय होणार? काय होणार तमाशा? त्यांचा जो काही इश्यू होता ना, म्हणजे त्यांचा हा जो काही इश्यू होता तो आता मोठा झालाय, त्यामुळे ते आता त्यातनं मोकळे झाले. काय प्रॉब्लेम होणार आहे? काही प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम कधी होईल माहिती आहे ना, ते दोघं आता एकत्र येऊन त्यांनी परत लग्न करायचं ठरवलं असतं. जाम प्रॉब्लेम होईल ना. म्हणजे ते आता एकत्र आले आणि ते म्हणाले की ओम आम्ही तुझ्यासाठी पुन्हा एकत्र यायचं ठरवलं. जाम बोर होईल यार. हा हा असा फालतूपणा चालवलाय आणि मग आजपासून. आय एम जस्ट मेकिंग इट लाइटर. डोंट मेक इट लाइटर प्लीज. ओके ओके. ए हा किंवा मी असं करतो, इतक्या वर्षानंतर ते दोघंही एकत्र माझ्या समोर येत आहेत. मी असं दोघांना बसवतो समोर आणि छाप छाप छापतो. एकत्र उत्तर काढतो ना त्याच्याकडनं. रिलॅक्स रिलॅक्स. खरे कधीतरी चांगला विचार कर ना. आली वाटतं. आली वाटतं. थांब, एकदम समोर जाऊ नकोस. हा मलाही तसंच वाटतंय. मी नाही जात. मी समीर, ए सम्या, त्याला घेऊन काय कुठे चाललास तू? ते कोणतरी आलंय ना, दार उघडायला निघालेलं. उघडेल कोणीतरी. तू चल माझ्या बरोबर, आपल्याला इंटरव्ह्यूला जायचंय. हो इकडून ना मागच्या दारात जवळ पडतं. बाबांना घेऊन ये, मी आईंना घेऊन तुझ्या खोलीत बसते. ओके रिलॅक्स. नाही आता तिथे नाही झोपत तो. बाबा आले ना परत, आता फिअर गेली त्याची. इथेच राहतो आजी. अमेरिकेहून आल्यापासून? हा सध्या तरी इथेच राहतात. बरं चाललं ना त्याचं आणि ओमचं. तू हो म्हटलीस तरी मला वाईट वाटणार नाही अगं. इट्स ओके, आय एम क्वाईट हॅपी. शेवटी काही म्हटलं तरी वडीलच ना. आय एम हॅपी. तू खुश आहेस? तारीख ठरली लग्नाची? नाही अजून. नाही अजून. तू खुश आहेस याचं उत्तर आहे की लग्नाची तारीख?
लग्नाची तारीख नाही ठरली अजून, ओके. पण ठरवावीच लागेल आता. अजित खूप पुढाकार घेत असेल ना तुमच्या लग्नात ना? आता खूप वेळही आहे ना त्याला. डिवोर्स झालाय, मोकळाच असतो तो. तू खूप मदत केली असशील ना ग त्याला डिवोर्सच्या बाबतीत? हो. ओके ओके. मी नाही केली. मी नाही केली डिरेक्टली. मुंबईला एक फर्म आहे, त्यांचे US मध्ये काही अटर्नीज आहेत. ओके. आउट ऑफ कोर्ट मॅटर सेटल झालं. मोठ्या बाबा मोठे बाबा माझे आजोबा, मोठे बाबा म्हणजे ॲडव्होकेट प्रभाकर देशमुख. ही इज अ रिनाउंड लॉयर. ओह गुड. त्या बाईंनी पेटंट्सवरती हक्क सांगितला होता बाबांच्या. महत्वाचं म्हणजे त्यांची सगळी बँक अकाउंट्स जी सील्ड होती ती आता रिओपन झाली आहेत. म्हणून याच्याकडे इतका पैसा आलाय. आय एम सॉरी, मी ऑकवर्ड केलं का तुला? नाही. मी तुला एक विचारू? ओम तुला खूप आवडतो ना? हो. ओके. ओम भेटल्यानंतर जर तुला परदेशातलं एखादं खूप श्रीमंत, खूप पैसेवालं असं स्थळ आलं असतं तर तू केलं असतंस का ग लग्न? काय म्हणताय तुम्ही? ओमला डावलून कसं शक्य आहे? म्हणजे मुळात पैसा आणि परदेश ह्या दोन गोष्टी मला कधीच कॉल करत नाही. पैसा काय कधीही मिळवता येऊ शकतो ना आयुष्यात. इनफॅक्ट मला आलंही होतं तसं एक स्थळ, परदेशातल्या मुलाचं, ओम भेटल्यानंतर. पण परदेशात सेटल्ड आहे हा मुलगा निवडण्याचा आणि त्याला स्वीकारण्याचा बेसिक क्रायटेरिया नाही ना असू शकत. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पण काही लोकांना वाटतं की पैसा फेकला की प्रेम विकत घेता येतं, नाती विकत घेता येतात, माणसं विकत घेता येतात. पैसा हेच असतं सगळं त्यांच्यासाठी. कुठे गेलेत? कुठे? कोण? पिता पुत्र. मी आणते बोला. नाही नाही, तू कशाला? तू बस, येतील. बस. ईशावाहिनी या. मॅडम. अगं मॅडम नको म्हणूस, थँक्यू. चहा नकोय मला, चहा खूप होतो. थँक्यू. कॉफी पण नको. मी आहे ना इथे, माझ्याशी बोल की. कितवा चालू आहे? प्रेग्नेंट आहेस ना तू? हो. मग गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. ओमच्या वेळेला तर मी इतकी घाबरले होते माहितीये का. पण आपल्या बाळाला असं असं पाहिलं ना, जवळ घेतलं, धरलं की इट्स जस्ट समथिंग एल्स. तरी वेगळंच वाटतं. मी तर त्याला तशी धरूनच बसायचं, घेऊन सोडायचंच नाही, खालीच ठेवायचं नाही त्याला. आणि आता भेटतच नाही.
घ्या ना बाबा. बाबा बसा ना प्लीज. गौरी, तू मुंबईहून कधी आलीस ग? तू उगाच काळजी असल्यासारखं दाखवू नकोस. तुझ्या या प्रेमळ रंगानं तू या मुलांना फसवू शकतोस, मला नाही. मी चांगलीच ओळखते तुला. दोन वर्ष अफेअर, मग 8 वर्ष लग्न, इतकं सहन केलं मी तुला. मी तुला खूप खूप जास्त ओळखते. त्यामुळे तुझ्या या प्रेमळ मुखवट्या आडचा स्वार्थी माणूस मला अगदी चांगला दिसतो. या मुलांना फसवतो, मला नाही. यांच्या वयाची असताना मीही बोललेच की. गौरी, प्लीज माझं नावही घेऊ नकोस. किळस येते मला. माझ्या डोळ्यासमोर अफेअर होतं तुझं, हसत हसत सांगायचंस मला. काय विचार करतेस तू? शी इज जस्ट माय कलीग. इतकं सहज, इतकं सिम्पली खोटं बोलायचास तू. ओ मिशा, मला ना तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अजिबात ढवळाढवळ करायची नाहीये, पण या माणसाला घरात ठेवून तुम्ही खूप मोठी चूक करताय, खूप मोठी. याला आता व्यवस्थित लक्षात आलंय की याचं स्वतःचं असं कुणीही उरलेलं नाही, ह्याचं एकही माणूस नाहीये, म्हणून हा चांगला वागतोय आणि हा आला इथे. ज्या बाईसाठी हा मला सोडून गेला होता ना, तिने सुद्धा लाथ मारून याला बाहेर काढलं, म्हणून आलाय हा इथे. अशा माणसांबरोबर ना हे असंच होतं, असंच होतं. यांची हीच गत होते. आधी हे सगळ्यांना वापरून घेतात आणि मग जग यांना वापरतं. यू डिझर्व दिस अँड यू डिझर्व ओनली दिस. मला मान्य आहे हे सगळं, आणि याकरता मी तुला बऱ्याच वेळा सॉरी म्हटलेलं आहे, अजूनही म्हणेन. माझी एकच रिक्वेस्ट आहे की मुलांसमोर हे सगळं नको. का लाज वाटते? मुलांसमोर लाज वाटतेय का तुला? कळू दे ना त्यांना पण कळू दे. त्यांच्या आयुष्यात त्यांनाही मदत होईल ह्याची. ओके, बोल बाई बोल. जे काय बोलायचंय ते बोल. जे पोटात ओकून टाक. आवाज चढवून माझ्याशी नाही बोलायचं, कळलं? या आवाजात माझ्याशी नाही बोलायचं. मी काय बायको नाहीये तुझी. आणि काय बाई काय? बाई काय? गौरी नाव आहे माझं. काय नाव आहे? गौरी. बघितलं किती पटकन पडला याचा सगळा तो प्रेमाचा मुखवटा. असं जरासं खरवटलं तर पडला लगेच प्रेमाचा मुखवटा याचा. सॉरी गौरी, सॉरी नाहीयेस ना तू. सॉरी नाहीयेस ना, मग का म्हणतोस तू सॉरी? मी प्रयत्न करतोय गौरी, प्रयत्न करतोय मी. तू जुनं उगाळत बसलीयस. जुनं मी उगाळते? मी आले होते तुझ्या दाराशी? बोल ना, मी आले होते. ठीक आहे, मी आलो तुझ्या दारात सॉरी म्हणायला, त्याबद्दलही सॉरी म्हणायला मी आले होते का? आलायस तू
तू परतच का आलास? मी आले होते का परत? तूच आलास ना, का आलास मग तू परत? स्टॉप इट यार, प्लीज प्लीज तुम्ही आवाज चढवून बोलू नका ना. मला मला भीती वाटते. मला भीती वाटते, मला स्पेशली तुम्हा दोघांच्या आवाजाची. मला लहानपणी सांगायचं होतं, पण मला नाही सांगता आलं. मला ना खूप त्रास झालाय तुमच्या भांडणाचा. मला आत्ताही हे घर सोडून निघून जावं असं वाटतंय. थांबा ना यार. तुम्ही प्लीज ॲडल्ट सारखं शांतपणे नाही का बोलू शकत? सॉरी, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण मी मला कंट्रोलच मी नाही रे, मी नाही सुरू केलं ह्यांनी ते. ओम सॉरी, पण मी माझी चांगली जगत होते ना. अगं पण मी तुला का भेटायला आलो होतो हे लक्षात घे ना प्लीज. का लक्षात घेऊ मी? म्हणजे इतक्या वर्षांनी तू माझ्या दारात आलास तर मी तुझं का ऐकून घेऊ? तू वाटेल तसं वागायचं आणि मी सहन करायचं, तू हवं ते करायचं का? स्टॉप इट प्लीज. आय एम रिअली सॉरी. आय मीन इट. यू मीन नथिंग. धना, मधू ते किती जोरजोरात भांडतायत अगं. भांडणारच ना धना, केवढं काय काय घडून गेलंय त्यांच्यामध्ये आयुष्यात. तो खूप भीती वाटते मधू. सांगू, मला जाम आवडायचं भांडणं बघायला. रस्त्यात जरी कोणी भांडत असेल ना, मी थांबून थांबून बघायचे त्याची भांडणं लहान असताना. आमच्या ना कोल्हापूरला घरासमोर एक म्हणजे त्या आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक कपल राहायचं. रोज भांडायचे. मला जाम आवडायचं, थ्रिलिंग वगैरे वाटायचं. आईने कित्येकदा मारलं पण मला त्याच्यावरून. एक दिवस मी खूप कष्ट करून त्यांच्या खिडकीपाशी पोचले आणि बघायचा प्रयत्न केला की हे कसे भांडतात. मला तुला सांगते, त्यांचं ना एक लहान मूल होतं आणि ते इतकं बिथरलं होतं ती सगळी भांडणं बघून. खूप रडत होतं ते. मला जाम भीती वाटली आणि तेव्हापासून मी कधीच बघितली नाहीत त्यांची भांडणं. दादांची काय हालत होत असेल ना. तू पाणी नेऊन दे त्यांना. मला ओमदादांनी सांगितलंय बाहेर येऊ नकोस म्हणून. तू दे, बरं वाटेल त्यांना. फक्त ठेव आणि लगेच ये. हा, टेन्शन नको घेऊस. प्लीज आता तुम्ही दोघं 5 मिनिटं शांत बसा. स्वतःवर ताबा मिळवा प्लीज. तू बस प्लीज बस. तूही बस. धना, हा आण. हा घे. हा तू घे. प्या आता ते. तुला हवं होतं का? प्लीज. एवढंच आहे. चालेल. हा. जा. तू का आली होतीस इथे भांडायला? ओ मॅम सॉरी, मला माझा म्हणजे कंट्रोलच नाही राहिला. नाही सॉरी नको. नाही खरंच
सॉरी, पण मला म्हणजे इतकं नाही नाही, तू 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 सॉरी म्हणू नकोस. हा दिसला की असंच होतं बहुतेक. मी इतक्या वर्षानंतर हा मला सुद्धा पहिल्यांदा दिसला नव्हता. माझंही असंच झालं होतं जे तुझं झालंय ते. काय ना, मी पण अशी चिडचिड केली होती, फक्त असं भडाभडा बोललो होतो त्याला. पण त्याला मुद्दा कळलाच नव्हता माझा. कोणालाच कळला नव्हता, मलाही कळला नव्हता. पण ना ते तेव्हा कळत नसतं आपल्याला. ईशाने मला सांगितलं म्हणून मला कळलं. म्हणून आता मी तुला सांगतोय, कळलं? तेव्हा आता शांतपणे तुझा मुद्दा काय तो सांग. हे पैसे तुझे के हे काय चाललंय? तू माहिती नसल्यासारखं बोलू नकोस. नाही, मला खरंच काही माहित नाहीये यातलं. हे काय आहे? त्याला काहीही माहिती नाहीये खरंच.